शीतल शीतल जे म्हणतात ना त्या बाबतीत मी आणखी एक ऍड करीन याला की 2014च्या निवडणुकांनंतर आहे ना मोदी सरकार हे फक्त सोशल मीडियामुळे आलं अशा स्वरूपाचा नॅरेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि मग प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो सोशल मीडियाच्या मागे लागला आणि सोशल मीडियातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशा स्वरूपाचा विचार समोर आला। मात्र फक्त सोशल मीडियानं आता निवडणूक जिंकता येणार नाही, त्याच्या पुढे जाऊन भाजपनं जो कॅडर तयार केलाय, भाजप ज्या स्वरूपाचं पूर्ण व्यूहरचना करते, संघाचा पाठिंबा असतो, संघाचा कार्यकर्ता गाव पातळीवर काम करत असतो, अगदी गल्ली पातळीवर काम करत असतो, बूथ पातळीवर असतो, पन्ना प्रमुख असतो आणि त्यांच्या माध्यमातून काम होतं। आणि सगळ्या राजकीय पक्षांची सगळ्यात मोठी जर गोची कोणती असेल तर ती म्हणजे ग्राउंड लेवल कार्यकर्ता उरलेला नाही। काँग्रेसजवळ तो बिलकुल नाही, शिवसेनेचा एकनाथ शिंदे बऱ्यापैकी घेऊन गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर कोर कार्यकर्ता जो विचाराशी निगडीत आणि एकनिष्ठ असलेला, खालच्या पातळीवरचा, वरचे नेते विचार सोडून अनेक पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतील, पण विचाराधिष्ठित असा कार्यकर्ता आज जर कोणाकडे आहे तर तो फक्त भाजपकडे आहे आणि त्याचं हे यश आहे नेतृत्वापेक्षा असं म्हणायला कार्यकर्त्यांची मोठी ॲसेट आहे भाजपकडे। अगदी सर, या निवडणुकीत तुम्ही अगदी मुख्यमंत्र्यांशी बोललात, उद्धव ठाकरेंशी बोललात, एकनाथ शिंदेंशी बोललात, त्या मोठ्या नेत्यांशी तुम्ही बोललात। तुम्ही या निवडणुकीकडे काय पाहिलं? मुंबईत तुम्ही फिरलात, ग्राउंड लेवलला पण तुम्ही गेलात, एकूण काय चित्र होतं? 1 वर्षानंतर ही निवडणूक समोर आली होती आपली आणि ह्याच्यानंतर निवडणूक नाही आता जिल्हा परिषदची। गिरीश, मुख्यतः ज्यावेळेला या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक नेत्यांच्या मुलाखती घेण्याची वेळ आली तर जर आपण अजित पवारांचा विचार केला तर अजित पवारांची मेहनत दिसली। म्हणजे अजित पवारांनी मुलाखत देण्याची वेळ दिली होती सकाळी 6:30 वाजता पुण्यामध्ये त्यांच्या घरी। 6 वाजता पोहोचल्यानंतर ते ऑलरेडी एका दुसऱ्या चॅनलला मुलाखत देत होते। त्यातून एक लक्षात येतं की पवार, मग ते शरद पवार असो किंवा अजित पवार असो, प्रचंड मेहनत करण्याची तयारी असते आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते आणि त्यातून काही प्रमाणावर यश जे आहे ते पुण्यात असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल, जे काही असेल ते यश पवारांच्या वाटेला येताना पाहायला मिळते। तिथे जर आपण ठाकरेंकडे गेलो तर ठाकरेंकडे मुळात एकाच दिवशी सगळ्या मुलाखती आटपून टाका, मला घराच्या बाहेर जावं लागणार नाही, एकाच दिवशी विषय संपला म्हणजे उत्तम। त्यामुळे स्ट्रॅटेजी बिलकुल नाही, विदाऊट स्ट्रॅटेजी काम। साध्या मुलाखतींच्या बाबतीतही स्ट्रॅटेजी नव्हती। त्यामुळे प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं ही खूप पुढची गोष्ट होती। त्यामुळे स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून म्हणजे आर्थिक पैसा नसला तरी एक विचार असतो आणि स्ट्रॅटेजी असते की ज्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवत असता। मात्र ठाकरेंजवळ तीही नव्हती आणि त्यातून अपयश आहे। मुळात आहे ना, राजकारणामध्ये तुम्हाला कुटुंब व्यवस्थेचा कितीही पाठिंबा असला आणि आईवडिलांची कितीही पुण्याई असली तरी त्याच्या बळावर तुम्हाला नावरूपं मिळू शकतात, मात्र यश मिळू शकतं असं नाही आहे। आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल, प्रत्येक राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याला करावी लागेल आणि ती या ठिकाणी होताना ठाकरेंकडून दिसली नाही। मात्र ते अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस जिथे जिथे अडचण, म्हणजे पुण्यामध्ये मान टाकून बसलेला नेता म्हणून शेवटचे 5-6 दिवस आपण बघत होतो, ते स्वतः थांबून होते। मी अचानक रवींद्र चव्हाण यांची एक भेट ठरली होती आणि रवींद्र चव्हाण यांनी भेट रद्द केली आणि सांगितलं मला अचानकपणे पिंपरी चिंचवडला जावं लागतंय, मला पिंपरी चिंचवडमध्ये काही वाढीव काम करायला सांगितलंय। तर इतकं डेडिकेशन जे आहे ते नेतृत्वाचं होतं। सकाळ दुपार संध्याकाळ रात्री झोपस्तोपर्यंत, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम होत होतं। दुसरीकडे ठाकरे 10 वाजेची माझी सभा संपवून मी मातोश्रीवर कसा परत येतो अशी वाट बघणारे ठाकरे होते। तर त्यांच्या माध्यमातून शेवटी यश येणार कसं? या काळामध्ये मेहनत करावी लागेल, लोकांना भेटावं लागेल, नजरानजर व्हावी लागेल, लोकांशी संपर्क साधावा। काय मत होतं? शिंदेही मेहनतीच्या बाबतीत मानलं पाहिजे। म्हणजे शिंदे हे फक्त पैशानेच झिजता असं नाही, तर ते शरीराने पण झिजता असं म्हणायला काही हरकत नाही। कारण शिंदे प्रत्येक क्षणाला कार्यकर्त्याला भेटणं, त्याला बरोबर घेणं, त्याचं काम करणं, इतकंच नाही जिथे अस्वस्थता होती ते मिटवणं, काही ठिकाणी युती घडवून आणणं। एकीकडे पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू होत्या, तिथली ती अंबरनाथ आणि इकडची समीकरणं होती, पण प्रत्येक वेळेला शिंदे हे बारीक बारीक गोष्टींमध्ये स्वतः उपलब्ध होते, लोकांसाठी उपलब्ध होते आणि त्यातून ते प्रत्येकाला जोडून घेण्याचा प्रयत्न करत होते। आज त्यांच्यावर टीका होत असेल की ते आर्थिक पातळीवर खूप हात सैल सोडतात म्हणून ते निवडून येतात, मात्र त्यांच्यासाठीची आजची परिस्थिती तशी आहे। 2 ते 2.5 वर्ष झालेच त्यांच्या हातात पक्ष आलाय। अशा परिस्थितीमध्ये लोक सांभाळायची तर खर्च करावा लागेल। मात्र पुढच्या काळामध्ये निश्चित जर असं यश येत राहिलं तर शिंदेंच्या हातात ठाकरेंची सेना ही पूर्णतः गेलेली आपल्याला पाहायला मिळू शकते। नक्की।